मुंबईच्या माहीममधून निवडणूक रिंगणात असलेले मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्यासह मनसेचे जास्तीत जास्त शिलेदार निवडून यावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज पुण्यात दगडूशेठ गणपतीला साकडं घातलंय आणि गणपतीची महाआरती केली। मुंबईच्या माहीम मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत। त्यांना प्रचारात मिळणारा प्रतिसाद बघता ते विजयी होतीलच हा विश्वास आहे। मात्र तरीही बाप्पाचा आशीर्वाद असावा म्हणून पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या महाआरतीचं आयोजन केलं। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, महाराष्ट्र राज्य सचिव आशिष साबळे पाटील, कसबा विधानसभा अध्यक्ष आशुतोष माने, सचिव मयुरेश शेवाळे, सूरज पंडित, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, सारंग सराफ, राकेश क्षीरसागर आदींसह मनसैनिक उपस्थित होते। मनविसेचे शहर अध्यक्ष धनंजय दळवी यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विधानसभा 2024 मध्ये जो राजसाहेबांनी झंझावात महाराष्ट्रभर लावलेला आहे त्यामध्ये या पहिल्यांदा अमित साहेब ठाकरे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि बरेच उमेदवार 156च्या आसपास महाराष्ट्रात राजसाहेबांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना सगळ्यांना गणराय चरणी आम्ही प्रार्थना केली की हे सगळे भरघोस मतांनी निवडून आले पाहिजे आणि राजसाहेब आता फक्त संधी राजसाहेबांना दिली पाहिजे हे आम्ही गणराय चरणी प्रार्थना केली आणि महाराष्ट्रातील सर्व उमेदवार आमचे निवडून आले पाहिजे यासाठी आम्ही प्रार्थना केली आणि अमित साहेबांसाठी पण प्रार्थना केली की पहिल्यांदा तरुण तडफदार नेता हा विधानसभेत गेला पाहिजे, भरघोस मतांनी गेला पाहिजे यासाठी आज आम्ही गणराय चरणी प्रार्थना केलेली आहे। राजसाहेब ठाकरेंच्या घरातले पहिलेच ठाकरे अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे निवडणुकीला सामोरे जात आहे। तसेच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रभर जे काही उमेदवार उभे केलेत त्यांना सर्वांना यश मिळावं आणि आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावे। त्यामुळे आज आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे की हे गणपती बाप्पा मनसेच्या आमच्या सर्व राजसाहेबांच्या शिलेदारांना घवघवीत यश दे आणि आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तेत बसावी हीच आज आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली। नाही, आपल्या संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार आपल्या कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही आपण कायम ईश्वराच्या चरणी प्रार्थना करूनच करतो आणि कार्यसिद्धीस नेण्यासाठी आपण कायम संकल्प सोडतो। अशी आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती आहे, त्यानुसारच आम्ही केलं आणि कर्माला कुठेतरी श्रद्धेची जोड हवी असती। त्या हिशोबाने आम्हीच नक्कीच दोन्ही बाजूनी जे जे काय आहे जे जे आम्हाला प्रयत्नात आहे ते आम्ही 100% सगळ्या गोष्टी करत होतो। ईश्वरचरणी प्रार्थना करणं हा एक आमचा परंपरेचा भाग आहे, त्यानुसार आम्ही ते सगळं 100% दरवेळेस करत असतो। आणि संबंध महाराष्ट्राच्या युवकांचे जे आशास्थान आहेत जे आमचे युवा हृदय सम्राट सन्माननीय अमित साहेब राजसाहेब जे ठाकरे हे आज ठाकरे घराण्यातले आमचे राजसाहेब ठाकरे घराण्यातले पहिले व्यक्ती आज इलेक्शनच्या याच्या रणधुमाळीत सामील झाले आहेत आणि खूप जोरात असा प्रचार त्यांनी केला आहे। दादर माहीमकर त्यांच्यावरती विश्वास ठेवत आहे। आज आम्ही श्रीमंत दगडूशेठ बाप्पा हलवाई गणपतीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली आहे। बाप्पा कधी आम्हाला नाराज करत नाही, बाप्पा भक्तांना त्याच्यानं कधी नाराज केलं नाही। जे जे काही प्रयत्नांची पराकाष्ठा सन्माननीय अमित साहेबांनी आणि सर्व राजसाहेबांच्या शिलेदारांनी संपूर्ण महाराष्ट्रात केलेली आहे यश मिळण्यासाठी, त्या यशाला कुठेतरी त्यांनी त्या सगळ्या संकल्पाला त्यांच्या कष्टाला कुठेतरी यश मिळावं हे आम्ही बाप्पाचरणी प्रार्थना केली आहे। आणि त्याचप्रमाणे जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याचे जे स्वप्न उराशी बाळगून राजमान्य राजसाहेब आज ज्या पद्धतीने 1 महिना 1.5 महिना प्रचारात गुंतलेत त्यांच्या हाती या महाराष्ट्राचं नवनिर्माण हो हीच आमची या ईश्वरचरणी प्रार्थना आज आम्ही या ठिकाणी व्यक्त केली। सन्माननीय अमित साहेब ठाकरे आणि आमचे सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व राजसाहेबांचे शिलेदार हे भरघोस मताने निवडून येऊन हा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि याच्यानंतर ज्यावेळेस यश मिळेल त्याहीपेक्षा दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पास सन्माननीय अमित साहेब आणि इतर सर्वजण येऊन याहीपेक्षा मोठा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत हे आज मला मी सांगतो।